नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बायगा आईमध्ये. आणि आजचा विषय काय तर आज कोणतीही भरकटती चर्चा न करता आपण थेट आपल्या विषयावर येणार आहोत. तर विषय मधुमेहाचा म्हणजे डायबिटीसचा किंवा कॅन्सरचा किंवा अशा पसरणाऱ्या आजारांचा. तर हा विषय आज का तर राव 2 वर्षाचा होईपर्यंत बाहेरून कोण पाहुणे येत होते, बिस्किट्स किंवा चॉकलेट्स देत होते, तर ते रावला उघडून खाता येत नव्हते किंवा तो त्याच्यासाठी हट्ट करत नव्हता. पण गेले 3 महिन्यापासून हे ऑब्झर्वेशन होतं आहे की बाहेरून कोणीतरी म्हणजे तुम्ही लाडाने येत आहोत, तुमचं प्रेम तर रावसाठी खूप निरागस आहे किंवा आपलं प्रेम बाहेर जाताना कोणत्याही दुसऱ्या मुलासाठी फार निरागस असतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्याला खाऊ म्हणून काहीतरी द्यावं. तर राव आता चॉकलेटसाठी खूप जास्त हट्ट करायला लागला आहे. म्हणजे त्याला जर नाही दिसली तर इट्स ओके, पण जर कोणीतरी आणली तर ती त्याला एनी हाऊ पाहिजेच असते. तर हे गोष्ट खूप मनाला दुखती आहे, कारण की मी गेले 2 वर्ष रावला साखरेपासून खूप लांब ठेवलं. रावच्या जेवणामध्ये साखर मिक्स होऊ नये ह्याचा खूप प्रयत्न असायचा आणि माझ्या घरातले तर अप्रतिम सगळे खूप त्या गोष्टीसाठी सपोर्ट करतात. बाहेरच्या गोष्टी काही आणून देत नाही. पण आता जर राव बाबांबरोबर कुठे बाहेर गेला तर बाहेरचे दुकानदार वगैरे ज्यांच्या ओळखीचे असतील ते दुकानातून घेऊन रावला तिथल्या तिथे चॉकलेट्स देतात. किंवा आपणही असं खूप वेळा करतो की आपण बाहेर कुठे जातो, आपल्याला लहान बाळ दिसलं तर आपण त्याला लगेच एखादी चॉकलेट घेऊन देतो. तर मंडळी, फक्त माझं ह्या गोष्टीमध्ये एवढंच बोलणं आहे की प्लीज अशा कोणत्याही प्रकारचे चॉकलेट्स किंवा बिस्किट घेऊन देऊ नका. घेऊन देताना मला असं वाटतं की फुटाणे, चिक्की, खारे शेंगदाणे अशा गोष्टी म्हणजे आपण पुढे होऊन हा स्टेप घेऊया की येणाऱ्या पिढीला जर खाऊ म्हणून काय माहिती असेल तर ते फुटाणे असावे, जर खाऊ म्हणून काय माहिती असेल तर चिक्की असावी, शेंगदाणे असावे खारे, किंवा असे जे आपल्या भारताशी निगडीत आहे, आपल्या भारताशी संबंधित आहे, किंवा मग गव्हाचे बिस्किट्स, नाचणीचे बिस्किट्स अशा प्रकारचे कोणते तरी बिस्किट्स असावे असं माझं म्हणणं आहे. माझा ब्रँड आहे म्हणून नाही, पण ह्या ब्रँडची सुरुवातच ह्याच्यासाठी झाली होती की मला रावला बाहेरचे कोणत्याही प्रकारचे बिस्किट्स खाऊ घालायचे नव्हते. आणि ही एका आईची खूप कळकळीची विनंती आहे. आता जसं उन्हाळा वाढते तसं चॉकोबारसाठी येणारे गाड्यावर येणारे खूप जास्त गाड्यावर वगैरे येतात आणि मग लहान मुलं त्यांना बघून हट्ट करतात. ट्राय करा की अशा वेळेसला तुमची मुलं आजूबाजूला नसावीत, असली तर त्यांचं लक्ष दुर्लक्षित करा. कारण की हे जे बिस्किट, हे जे चॉकलेट, चोकोबार्स वगैरे असे जे आईस्क्रीम्स असतात किंवा त्यांच्याकडनं कोणतेही आईस्क्रीम्स असतात, आपण ते बनवताना पाहिलेले नसतात. सो ते कसे असतील, त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स वापरले असतील आपल्याला माहीत नसेल. सो माझी अशी रिक्वेस्ट आहे, भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लहान मुलांची संख्या वाढत चालली आहे. हार्ट डिसीजेस खूप इझिली होत आहेत, कॅन्सर्स होत आहेत, डायबिटीज, अनंत गोष्टी होत आहेत मुलांना, वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत. सो अशी आजारं आपल्या भारताच्या पुढच्या पिढीला होऊ नये, ही भारत आजारी व्हायला लागला आहे हळूहळू. भारताची येणारी पिढी जर ह्या गोष्टींच्या आहारी जाऊन जर आजारी होणार आहे, मला मान्य आहे की आधी खाऊ घातले होते त्यांचा आता काही परिणाम नाही, पण आता अजून 10 प्रकारचे केमिकल्स आलेत की एखादी गोष्ट टेस्टी बनवायला, एखादी गोष्ट कशीही खपाईसाठी, चांगली दिसण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्टिक्स यूज केले जातात. सो मला असं वाटतं की असं पर्सनली असं होऊ नये, म्हणून मला असं वाटतं की प्लीज तुम्ही किंवा मी असं स्वतः म्हणते की आजपासून मी हे प्रण घेते की आजपासून जर मी कोणत्याही आजारी व्यक्तीला भेटायला जाईल तर एकतर फळं घेऊन जाणार किंवा गव्हाचे, नाचणीचे बिस्किट्स घेऊन जाईल. हा बघा ढुंगू, राव सांग त्यांना प्लीज, प्लीज बोल, प्लीज प्लीज ना, प्लीज ऐका ना आमचं. थँक्यू, बाय, टाटा कर, टाटा.